नमस्कार मित्रांनो, आपण कसे का आहात? मस्त आहात ना? मी सुद्धा मस्त आहे. मी आपले अ, ज्ञानदेव अकॅडमीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये मी दोन भावाची कहाणी सांगणार आहे. आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला तर मग आता आपण या कहाणीला सुरुवात करूया. कहाणीचं शीर्षक आहे वडील हेच प्रेरणा. एका गावात शंकरराव नावाच्या गृहस्थाला सुमित आणि अमित अशी दोन मुले होती. सुमित दारुड्या होता, त्याला अंमली पदार्थाचे व्यसन होते आणि कधी कधी तो कुटुंबियांना मारहाण सुद्धा करायचा. दुसरा भाऊ अमित हा यशस्वी उद्योजक होता. त्याला समाजात मान प्रतिष्ठा होती, तसेच त्याचे कुटुंब आनंदात राहत होते. सुमित आणि अमित एकाच आई वडिलाचे दोन मुले होती आणि ती एकाच वातावरणामध्ये वाढलेली होती. मग दोघांमध्ये फरक का, असा लोकांना प्रश्न पडू लागला. गावातील काही लोक सुमितकडे गेले. सुमितला प्रश्न विचारला, तू असा का वागतोस? तुला अंमली पदार्थाचे व्यसन आहे, तू दारुड्या आहेस आणि कुटुंबियांना मारहाण सुद्धा करतोस. तू असे वागण्याचे कारण काय? त्यासाठी तुझा प्रेरणास्रोत काय? तो म्हणाला, माझे वडील. गावकऱ्यांनी विचारले, तुझे वडील प्रेरणास्रोत कसा काय? त्यांनी उत्तर दिले, माझ्या वडिलांना अंमली पदार्थाचे व्यसन होते, ते दारुडे होते आणि कुटुंबियांना मारहाणही करत. आम्हाला सुद्धा मार खावा लागत असे. मग माझ्याकडून काय अपेक्षा करणार? म्हणून मी हा असा आहे. मग तेच लोक चांगल्या वागणाऱ्या अमितकडे गेले. दुसऱ्या भावाला त्यांनी तोच प्रश्न विचारला, तुझं इतकं व्यवस्थित कसं? त्यासाठी तुला प्रेरणा कुठून मिळाली? तो म्हणाला, माझा प्रेरणास्रोत माझे वडील आहेत. ते दारू पिऊन आम्हाला मारहाण करत. मी लहानपणी पक्क ठरवलं की आपण कधीही वडिलांसारखं व्हायचं नाही. दोघेही एकाच व्यक्तीकडून प्रेरणा मिळवत होते, पण एक जण सकारात्मक प्रेरणेचा उपयोग करत होता, तर दुसरा भाऊ मात्र नकारात्मक गोष्टीला घट्ट चिकटून बसला होता. या ठिकाणी सुमित आणि
अमित या दोघांचे वडील एकच आहेत, परंतु आणि या दोघांचाही प्रेरणास्त्रोत एकच आहे. कोण? तर त्यांचे वडील. पण जो सुमित हा मोठा मुलगा असतो, तो जसे वडील दारुडे होते, अंमली पदार्थाचं व्यसन लागलं होतं आणि कुटुंबियांना मारहाणही करत, तर तीच प्रेरणा घेऊन ते तसं वागत. परंतु मोठा मुलगा मात्र आपल्या वडिलांपासून प्रेरणा घेतली, पण मी वडिलांसारखं असं कधी वागणार नाही असं म्हणून ते एक उत्तम यशस्वी उद्योजक झाले. यावरून आपण काय करायला पाहिजे, तर प्रेरणास्त्रोत हा आपण सकारात्मक असा घ्यायला पाहिजे आणि सकारात्मक प्रेरणेमधूनच चांगलं घडत असते. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करा. धन्यवाद.